यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। जळगावात रेश्मा काळे यांनी बंडखोरी केल्यानं तिढा निर्माण झाला आहे। दरम्यान शिंदेंसोबतच्या भेटीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। रेश्मा काळे दिवसभर नॉट रिचेबल होत्या। दरम्यान त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याचा फोटो आता समोर आलेला आहे। त्यामुळे रेश्मा काळे शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर आज माघार घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो। त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही दिला होता, तोही सुटला। जळगावच्या देखील रेश्मा काळे त्या उमेदवार होत्या, त्यांनाही सांगितलं मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतोय, तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शंभूराज देसाई आले होते, पालकमंत्री, त्यांची देखील बैठक महायुतीची होईल आणि त्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊन शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय। महायुतीचेच उमेदवार सगळीकडे जे बिनविरोध झाले ते वगळता जेवढ्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून आम्ही लढवतोय। महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे। साहेब, आमदार उत्तमराव जानकर सुद्धा भेटायला आलेले होते। सोलापूर कार्यकाराने तर पाठिंबा दिलेला आहे, सोलापूरमध्ये पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं इथं महायुती म्हणूनच सगळे लोक एकत्र आहेत आणि आमच्याकडे महायुतीकडे बहुमत आहे आणि त्यामुळेच या निवडणुका मी सुरुवातीला सांगितलं होतं की महायुती म्हणून आम्ही 17च्या 17 निवडणूक सुरुवातीला जेव्हा बिनविरोध व्हायच्या अगोदर आम्ही या सर्व निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे या निवडणुका ज्या बिनविरोध झाल्या त्या वगळता इतर निवडणुकांमध्ये महायुती जिंकली। साहेब, आज काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आहेत, महाबळेश्वरचा जो महाबळेश्वर क्लब आहे, एक पोलो ग्राउंड आहे, तर त्या पोलो ग्राउंड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि उत्खनन झालेलं आहे। तर त्या बाबतीत आपण आता महाबळेश्वरचा निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला